नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 7व्या म्हणजे तूळ राशीच्या जून 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणेच आपण ऐकतो तसंच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली भविष्यविषयक माहिती ही आपल्या मूळ कुंडलीतील वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष, करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. आणि हे नियोजन करण्याचंच या व्हिडिओचं खरं तर ध्येय आहे. यानंतर आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे एकाच व्हिडिओत आपण मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा आढावा घेत आहोत. तसे शुभ परिणाम कोणते वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि हो मंडळी, आपल्या राशी आणि नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ, त्याचबरोबर आपलं करिअर आणि उच्च शिक्षण या संदर्भात कुंडली कसं मार्गदर्शन करते याबद्दलचे व्हिडिओ नुकतेच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्या दोन्ही व्हिडिओंची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. अवश्य ते व्हिडिओ पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. तर चला जाणून घेऊया हा जून महिना आपल्या तूळ राशीसाठी नक्की काय सूचना देतोय, चांगल्या वाईट दोन्ही. आपल्या राशीचा स्वामीग्रह आहे शुक्र. हा 8 जून पर्यंत कुंडलीच्या 9व्या घरातून म्हणजेच भाग्यस्थानातून आणि त्यानंतर राशीच्या 10व्या घरातून 10व्या स्थानातून म्हणजे कर्मस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. ज्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातून बऱ्यापैकी आर्थिक लाभ संभवतात, आर्थिक लाभ वृद्धी वाढते आहे. मग ती नोकरी असो किंवा व्यवसाय किंवा काही जुन्या गुंतवणुकीमधून चांगले लाभ पदरात पडण्याचे योग आहेत. त्यामुळे अवश्य अशा जुन्या गुंतवणुकीवर जरा जास्त लक्ष द्या. आणि जर काही मनासारखा फायदा होत असेल तर हा फायदा अवश्य लाभ पदरात पाडून घ्या. तसेच ज्यांना नवीन काही गुंतवणूक करायची आहे भविष्यासाठी तर त्यांनी सुद्धा अवश्य विविध पर्यायांवरचा अभ्यास करून आणि जाणकारांचा योग्य असा सल्ला घेऊन गुंतवणुकीच्या निर्णयावरती सुद्धा काम करू शकता. गुंतवणुकीच्या या महिन्यात तसेच 22 जूनपर्यंत मंगळ ग्रह हा स्वतःच्या त्याच्या मेष राशीमधून 7व्या घरातून गोचर भ्रमण करतोय केंद्रस्थानातून. त्यामुळे गुंतवणुकीच्या बाबतीत जमिनीमध्ये गुंतवणुकीच्या पर्यायांचा सुद्धा ज्यांना विचार करायचा अवश्य करू शकतात. अर्थात आपल्या मूळ कुंडलीमध्ये जमिनीच्या गुंतवणुकीचे लाभाचे योग आहेत का ते मात्र तपासून घ्यायला विसरू नका. तसेच व्यावसायिक मंडळी या काळात आपल्या व्यवसायात सुद्धा गुंतवणुकीच्या पर्यायांवरती अवश्य काम करू शकतात. तर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सरकारी क्षेत्र, सरकारी योजना, सरकारी बॉन्ड अशा गोष्टींमध्ये सुद्धा गुंतवणूक करण्यासाठी रवी ग्रहाचा शुभयोग भाग्यस्थानात निर्माण होत आहे. या महिन्यामध्ये बुध, शुक्र आणि गुरु ग्रहांचा सुद्धा शुभयोग आणि सुंदर अशी साथ मिळणार आहे. त्यामुळे इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, ब्युटी पार्लर, हॉटेल व्यवसाय, मल्टीमीडिया, कलाकौशल्य, नाटक, सिनेमा, कलाकार, फोटोग्राफी, त्याचप्रमाणे ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, इव्हेंट मॅनेजमेंट, पत्रकारिता, असंच जाहिरात, मार्केटिंग, बिझनेस मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंट कन्सल्टिंग, फायनान्स मॅनेजमेंट, शेअर मार्केट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, बँकिंग अशा क्षेत्रात जी मंडळी कार्यरत आहेत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने किंवा येऊ इच्छित आहेत त्या मंडळींसाठी हा महिना खास राहणार आहे. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आणि विविध प्रकारच्या नवीन नवीन संधी मिळवण्यासाठी, तसेच आपल्या कामाची व्याप्ती जर आपण यामध्ये असाल तर ती वाढवण्यासाठी. तेव्हा आपणही अशा क्षेत्राशी संबंधित असाल तर अवश्य या संधीचं सोनं करा. त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे या जून महिन्यापासून साधारणतः वर्षभरासाठी आपल्या राशीच्या कर्मस्थानात दशमस्थानात पदार्पण करणारा यश आणि मांगल्याचा कारक ग्रह, यश देणारा गुरुग्रह येतो आहे. आपल्या सुख आणि समृद्धी, संधी, यशप्राप्ती यामध्ये त्यामुळे त्याचा सकारात्मक प्रभाव निर्माण होत आहे. आणि याचा लाभ विद्यार्थ्यांना सुद्धा मनासारखं करिअर निवडणं, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणं, ती परीक्षा देणं, कॅम्पस प्लेसमेंट अशा विविध कारणांसाठी होताना दिसेल. तर जी मंडळी अध्यात्म, गूढशास्त्र, धर्मशास्त्र यामध्ये कार्यरत आहेत त्यांना सुद्धा उत्तम रीतीने होईल. विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी याही महिन्यात गुरु आणि सोबत शुक्र ग्रहाची सुद्धा साथ
आणि मदत चांगली मिळणार आहे. संतती, परदेश गमन, नवीन गुंतवणूक, प्रेमसंबंध, त्यामुळेच हा महिना या सगळ्या गोष्टींसाठी शुभ फलदायी राहणार आहे. आरोग्याचा विचार करता सांधेदुखी, कफाचे आजार आणि स्किन इन्फेक्शन जरा सांभाळा. मंडळी, आपल्याला सुद्धा अशाच रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती जी आम्ही पाठवतो ती समजून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीमध्ये जर विचार करत असाल तर आपल्याला बँकिंग, लॉजिस्टिक, फायनान्स, स्टील, IT, FMCG, इन्फ्रा, पेट्रोकेमिकल हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील. तर पहिल्या पंधरवड्यामध्ये इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, पॉवर या सेक्टरमध्ये गुंतवणुकीचा विचार करू शकता. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला मात्र अवश्य घ्या. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभ मिळवून देणारा म्हणजेच लाभाचा राहणार आहे. तर काही नवीन स्क्रिप्टवर आपण अवश्य काम करू शकता, त्याचा अभ्यास करू शकता आणि ज्यांना नव्याने पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना चांगल्या संधीचा आणि लाभाचा राहणार आहे. तर मंडळी, ही होती या जून महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला आणि योग्य कार्याची योग्य दिवशी आकारणी करायला मदत मिळेल. महिन्याची सुरुवात आपल्यासाठी राहणाऱ्या अत्यंत शुभ आणि अनुकूल अशी ते म्हणजे 1 ते 3 जून हे पहिले 3 दिवस अत्यंत शुभ आणि अनुकूल वातावरणाचे राहतील. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे आर्थिक निर्णय किंवा स्वतःसाठी, कुटुंबासाठी काही व्यावहारिक निर्णय घ्यायचे असतील अवश्य घेऊ शकता. मानसन्मान, पतप्रतिष्ठा या प्राप्तीचे हे दिवस शुभ राहतील. काही नवीन व्यवहार अवश्य करू शकता. तर कामानिमित्ताने काही छोटे मोठे प्रवास करायचे असतील तर ते प्रवास सुद्धा लाभाचे राहतील. पुढचे 3 दिवस 4, 5, 6 जून घरगुती व्यवहारातील चिंता काही प्रमाणात या दिवसात वाढताना दिसतील. मात्र भूमी, भवन, वाहन आणि घरासंदर्भात काही महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करायची असतील तर मात्र हे दिवस शुभ राहतील. 7, 8 जून पुढचे 2 दिवस नोकरदार, विद्यार्थी, गुंतवणूकदार यांच्यासाठी अनुकूल असतील. महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग याच्यावर अवश्य लक्ष देऊ शकता. शुभ आणि लाभ मिळणारे दिवस असतील. पुढचे 2 दिवस 9, 10 जून आरोग्याची थोडी जास्त काळजी घ्या. उगाच धावपळ आणि दगदग शक्य असेल तर टाळा. तसेच आपले विरोधक आणि आपले प्रतिस्पर्धी यांच्या थोडं कार्यावर लक्ष द्या. 11, 12 जून काही महत्त्वाची कामं, महत्त्वाच्या मीटिंग्स, कोर्ट कचेरी, व्यवसाय, विवाह या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी अवश्य हे दिवस आपण लक्षात घेऊ शकता आणि कार्याला सुरुवात करू शकता. 13, 14 जून विरोधकांच्या भूमिकेवर इथेही जरा लक्ष द्या. स्वतःच्या आरोग्यावरती थोडंसं काळजी घ्या. ताणतणाव, दगदग, धावपळ या काळात थोडीशी सांभाळून करा. 15 ते 21 जून हे पुढचे 7 दिवस कार्याला भाग्याची साथ मिळवून देणारे अत्यंत शुभ दिवस. धार्मिक आणि मंगल कार्य, धार्मिक स्थळांना भेटी देणं, नवनवीन ओळखी आणि नातेसंबंध यामध्ये वाढ करणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, नोकरीतले निरनिराळ्या पर्यायांचा शोध घेणं आणि नवीन नोकरीचा शोध घेणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. 22, 23 जून महत्त्वाच्या कामावर मात्र जरा काटेकोरपणे लक्ष द्या. नियोजन केल्याशिवाय कुठल्याही कामामध्ये पुढे सरकू नका, नाहीतर नुकसान होण्याची शक्यता राहील. तसेच नातेसंबंध, आर्थिक व्यवहार आणि आरोग्य याकडे जरा जास्त काटेकोरपणे लक्ष द्या. तर या महिन्यातले शेवटचे 7 दिवस 24 ते 30 जून पुन्हा एकदा अत्यंत शुभ. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, गाठीभेटी, चर्चा यासाठी अतिशय सुंदर दिवस. कुटुंबासाठी थोडा वेळ काढला तर त्याचा अधिक चांगला लाभ होईल. तर मंडळी, ही होती या जून महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यामध्ये आपल्याला मंगळ आणि रवी या दोन्ही ग्रहांची मंत्र साधना आणि उपासना वाढवायची आहे. यासाठी रोज ओम भौमाय नमः आणि ओम घृणी सूर्याय नमः या दोन्ही मंत्रांचा पाठ 1 माळ अवश्य करा. तर रोज संकटनाशक गणपती स्तोत्राचे कमीत कमी 3 वेळा, जास्तीत जास्त 11 वेळा पाठ करायला विसरू नका. तर ही होती तूळ राशीची जून महिन्यातली मासिक आणि दैनंदिन राशी भविष्याची माहिती.
माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचावा म्हणून शेअरसुद्धा करा आणि आवडला असेल लाईकही करा. म्हणजे अधिक महिना येतोय, त्यानिमित्ताने काही धार्मिक पुस्तकं आपण स्वतःही वाचू शकता आणि आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा ती वाटू शकता. यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पहिलं पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर ₹330 फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते. श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहे. हे पुस्तक सुद्धा ₹151 फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रता वाढीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्ण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, नवग्रह यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि हे धूपदीप पात्र हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो, आपली राशी म्हणजेच आपलं व्यक्तिमत्व, आपलं करिअर, आपलं उच्च शिक्षण, आपलं आरोग्य या संदर्भात अगदी राशी आणि नक्षत्राची सखोल आणि विस्तृत माहिती दिलेला व्हिडिओ आपल्या राशीचा पाहायला विसरू नका. त्या व्हिडिओचे लिंक याच व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत आणि सगळ्या 12 राशींबद्दलचे असेच व्हिडिओ आम्ही प्रकाशित केलेले आहेत आणि नवीन मालिका सुरू केलेली आहे ती म्हणजे आपल्या नक्षत्रांची माहिती देणाऱ्या 27 नक्षत्रांची 27 वेगवेगळे व्हिडिओ असणार आहेत. ते सुद्धा व्हिडिओ प्रकाशित होत आहेत. अवश्य ते व्हिडिओसुद्धा पाहायला आपल्या चॅनलला भेट द्या. मंडळी हा जून महिना आपल्याला आनंदाचा, भरभराटीचा, आरोग्याचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागात वृश्चिक राशीची माहिती घ्यायला पुन्हा एकदा आपल्या या चॅनलला भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.